स्वातंत्र्यापूर्वीचे ते दिवस. भारत पाकिस्तान आता फाळणीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले असतानाच भारत पाक सीमेवरची शहरे फाळणीच्या आगीत जळत होती. दंगे भडकत होते. जाळपोळ, दगडफेक, हाणामारी चौकात चौकात दिसत होती. सरकारी व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. पण गावखेड्यात मात्र याची झळ इतकीशी अजून तरी जाणवत नव्हती. शहरांपासून दूर असलेली गावं संपर्काविना मात्र तुटलेली होती. वर्तमानपत्र, पोस्ट ऑफिस, रेडिओ असं कुठलंच माध्यम काही काम करत नव्हतं. कुठलीच बातमी गावखेड्यात पोहोचत नव्हती. गावातील एखादी व्यक्ती काही कामानिमित्त म्हणून शहरात गेली तरच चांगली वाईट बातमी तो गावात घेऊन येई. तेव्हा लोकांना कुठे कळत होतं की शहरात नक्की काय चाललंय, आपल्या सरकारने कोणती नवी घोषणा केली. आणि अशातच पाकिस्तान प्रांतात मोडणाऱ्या गोविंदपुरा नजीक कोट अड्डू या गावावर एका उन्माद जमावाने जबर हल्ला केला. समपुरन सिंग या शीख कुटुंबासह आजूबाजूच्या घरांवर हा हल्ला होता. आपल्या बायको मुलांसह साखर झोपेत असलेल्या सिंग यांच्या कुटुंबाला काही कळायच्या आतच घराच्या चारही बाजूने बेछूट गोळीबार, दगडफेक, अंधारात चमकणाऱ्या तलवारी आणि गोंधळ सुरू झाला. अख्खा गाव खडबडून जागा होऊन माणसं वाट मिळेल त्या दिशेने पळू लागली. काळ्या कुट्ट अंधारात बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्या धाड धाड करून जिवंत माणसाचा वेध घेत होत्या. एकावर एक प्रेतांची रांगोळी जमिनीवर आकार घेत होती. सिंग यांच्या कुटुंबाची दाणादाण उडाली. 15-20 माणसांनी भरलेलं हे कुटुंब काही कळायच्या आतच डोळ्यात देखत नाहीसं झालं आणि बंदुकीतून एक गोळी सिंग यांच्या छातीत घुसली. सिंग यांनी स्वतःला सावरत जमिनीवर तोंड लावून उताना पडलेल्या आपल्या 14-15 वर्षाच्या मुलाच्या पाठीत हात मारला आणि एकच आवाज केला, भाग मिल्खा भाग. वडिलांच्या सांगण्यावरून हा छोटा मिल्खा तिथून धावत सुटतो. थोडं पुढे जाऊन एकदा मागे वळून बघतो आणि पुन्हा धावू लागतो. तो धावतोय ते परत कधीही मागे वळून न बघण्यासाठी. रात्र जंगलात काढतो आणि सकाळी अंधुक प्रकाशात वाट काढत काढत रेल्वे स्टेशन गाठतो. हजारो लाखो लोकांनी रेल्वे स्टेशन भरून गेले होते आणि दिल्लीसाठी ट्रेन आल्याची अनाउन्समेंट होते. छोटा मिल्खा ट्रेन पकडतो. रक्ताने माखलेली माणसे आजूबाजूला पाहतो. कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय तुटला, कुणाचा बाप गेला तर कुणाची माय गेली. लंगडी लुळी पांगळी लोक जीवाच्या आकांताला पळून जात होती. तो आक्रोश आणि ती जगण्यासाठीची धडपड मन सुन्न करून जात होती आणि रक्तरंजित ट्रेन जिवंत माणसांची प्रेते घेऊन हिंदुस्थानच्या दिशेने पळत होती. छोटा मिल्खा जुन्या दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचतो. तिथं हजारो लोक ज्यांना कुठलंही भविष्य दिसत नव्हतं ती आपल्या हरवलेल्या माणसांचा शोध घेत होती. याच क्षणी छोट्या मिल्खाच्या कानावर एक आनंदाची बातमी पडते. स्टेशन मास्तर लाऊड स्पीकरवर हरवलेल्या लोकांची नावे वाचत असतात आणि या यादीत मिल्खा सिंग यांना आपल्या बहिणीचं नाव कानावर पडतं. मिल्खा धावत जाऊन हजारो लोकांमधून आपल्या बहिणीचा शोध घेतात आणि दोघेही बहीण भाऊ एकमेकांना कडकडून भेटतात आणि ही भावंड पुढचे काही आठवडे शरणार्थी कॅम्पमध्ये राहतात. मिल्खा रोजीरोटीसाठी एका दुकानात काम करतात. स्कूलमध्ये 9व्या इयत्तेत प्रवेश घेतात. पण जीवनाचा संघर्ष आणि पोटाची भूक मात्र शिक्षणाच्या आड येते. मिल्खा यांची शाळा अर्ध्यावर सुटते. 1951 मध्ये भारतीय सैन्य दलात मिल्खा भरतीसाठी उभे राहतात आणि मिल्खा सिंग भारताचे सैनिक म्हणून रुजू होतात. मिल्खा सिंग सैन्यात असताना 10 दिवसांचं एक शिबिर असतं. या शिबिरात लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावायचं असतं. सहभागी जवानांमधून 10 जवानांची निवड केली जाणार होती. शिवाय या सरावात भाग घेतला तर 1 ग्लास जास्तीचे दूध मिळणार होते. मिल्खा सिंग यांना जशी पोटाची भूक होती तितकीच काहीतरी करून दाखवण्याची देखील भूक होती. त्यांनी या शिबिरात भाग घेतला आणि मुख्य शर्यतीच्या दिवशी ते 500 जवानांसोबत धावण्यासाठी सज्ज देखील झाले.
पण त्या दिवशी मिल्खा यांच्या पोटात प्रचंड दुखत होतं, असह्य वेदना होत होत्या. पण तरीही मिल्खा धावत राहिले. वाटेत थोडी विश्रांती घेत आणि ते पुन्हा धावत. 500 जवानांमध्ये मिल्खा 6वे आले आणि इथेच मिल्खा यांना त्यांच्यातला धावपटू मिळाला. पुढे मिल्खा दिवसभर सैन्यात ड्युटी करायचे आणि संध्याकाळचं जेव्हा जेवण मिळायचं ते जेवणाचं ताट आपल्या बेड खाली लपवून रात्री सर्व सहकारी जवान झोपले की मिल्खा सिंग धावायचा सराव करायचे. या काळात 400 मीटर धावण्याचं कुठलंही टेक्निक किंवा कोणी ट्रेनर नव्हता. मिल्खा सिंग यांना एवढंच माहित होतं, जोपर्यंत आपल्या घामाने बादली भरत नाही आणि शरीरात जोपर्यंत त्राण आहे तोपर्यंत धावत राहायचं. कित्येक महिने मिल्खा सिंग असा सराव करत राहिले आणि एका रात्री ब्रिगेडियर SP होरा यांनी मिल्खाना सराव करताना पाहिलं. त्यांनी आपल्या जवळ बोलावून विचारलं, क्या हुआ पाजी, इस समय दौड़ क्यों लगा रहे हो? त्यावेळी मिल्खा सिंग म्हणाले, मैं 400 मीटर दौड़ की तैयारी कर रहा हूँ. दिन भर ड्यूटी करता हूँ और रात को प्रैक्टिस करता हूँ. ब्रिगेडियर SP होरा मिल्खा यांची मेहनत बघून चकित झाले. त्यांनी कमांडरला ऑर्डरच देऊन टाकली की मिल्खाला गैरजरुरी ड्युटीतून मुक्त करा. त्याला दिवसाचे काही तास धावण्याचा सराव करू दे. मिल्खा न चुकता दिवसाला 10-10 तास पळण्याचा सराव करत असत. ते इतकी मेहनत करायचे की मे महिन्यात दिल्लीच्या तळपत्या उन्हात धावताना त्यांचं शरीर पांढरं पडायचं. कधी कधी ते रक्ताची उलटी देखील करायचे. असं झालं की मिल्खा मैदानाच्या वाळूत झोपायचे आणि सूर्याकडे पाहत म्हणायचे, वाहेगुरु बस इस बार बचा ले, फिर ऐसा कभी नहीं करूंगा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच करायचे. आता सैन्य आणि दिल्ली लगतच्या जितक्या मोठ्या शर्यती व्हायच्या मिल्खा त्यात भाग घ्यायचे आणि त्यांना यशही मिळत होतं. आणि इथून पुढे एक धावपटू म्हणून मिल्खा यांना जगाचे दरवाजे खुले झाले. उस्ताद गुरुदेव सिंग यांनी त्यांना धावण्यातला आत्मविश्वास दिला. पुढे 1958 साली कॉमनवेल्थ गेम मध्ये त्यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. हे रेकॉर्ड पुढे 40 वर्षे अबाधित राहिले आणि हा सन्मान मिळवणारे ते एकटे भारतीय आहेत. पुढे याच वर्षी झालेल्या आशियाई खेळात मिल्खांना पुन्हा गोल्ड मेडल मिळाले. सलग 3 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं. आणि साल उजाडले 1960. मिल्खा सिंग यांना पाकिस्तानमधून आमंत्रण आले. पण ज्या पाकिस्तानमुळे आपल्या आयुष्यात अंधार झाला त्या पाकिस्तानात पुन्हा पाऊल ठेवण्याची मिल्खा यांची इच्छा नव्हती. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मिल्खा यांची समजूत काढली. मिल्खा वक्त बहुत सारे घाव भर देता है, खेल में दुश्मनी नहीं, तुम्हें जाना होगा. आणि मिल्खा पाकिस्तानात गेले. आशिया खंडात नाव असलेल्या अब्दुल खालिद या पाकिस्तानी धावपटू सोबत मिल्खा यांची शर्यत होणार होती. पण मिल्खा जेव्हा पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांना क्षणभरही वाटलं नव्हतं की तिथे जाऊन त्यांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागेल. आणि लढतीचा दिवस उजाडला. हजारोंच्या संख्येने पाकिस्तानी प्रेक्षक धावपटू अब्दुल खालिद आणि मिल्खा सिंग यांची लढत पाहायला आले होते. पण प्रेक्षक विचार करत होते, ये दुबला पतला सरदार कैसे अब्दुल खालिद का मुकाबला करेगा. कारण त्या काळात अब्दुल खालिद हे 100 मीटर मध्ये मोठं नाव होतं. पण अब्दुल खालिदची वागणूक चांगली नव्हती. तो रागीट स्वभावाचा होता. तो तुच्छतेने मिल्खा सिंग यांना बोलला, एक बार बंटवारे में भगाया था, आज फिर भागेगा ये मुलुक छोड़ के. आणि एकच धमाका झाला. शर्यत सुरू झाली. अब्दुल खालिदने जबरदस्त स्टार्ट घेतला. मिल्खा सिंग यांच्या कानावर वडिलांचे अखेरचे शब्द पडले, भाग मिल्खा भाग. मिल्खा सिंग असे धावले की अब्दुल खालिदचा दारुण पराभव झाला. मैदानात एकच जल्लोष झाला. मैदानात उपस्थित 10,000हून अधिक महिलांनी मिल्खा सिंग यांची एक झलक पाहण्यासाठी आपला बुरखा काढून फेकून दिला. मिल्खा सिंग घोषणाने मैदान दणाणून गेले. मेडल द्यायला आलेले पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती ब्रिगेडियर जनरल अयूब खान म्हणाले, मिल्खा आज तू दौड़ा नहीं बल्कि आज तू उड़ा है. आज से ये सारी दुनिया तुझे
फ्लाइंग सिख के नाम से जानेगी, ये खिताब मैं आपको प्रदान करता हूं. एक शरणार्थी मुलगा, आपल्या बालपणात ज्याने कुटुंब गमावलं, सलग 3 ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा, कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक देणारा, 200 मीटर आणि 400 मीटर स्पर्धेत स्वतःचे विक्रम प्रस्थापित करणारा, 80 आंतरराष्ट्रीय स्पर्धेंमध्ये 77 वेळा विजय मिळवणारा, इतिहासात पहिल्यांदा ज्या खेळाडूच्या विजयाने संपूर्ण हिंदुस्थानाला सुट्टी जाहीर झाली, असा हा भारताचा धावपटू होता फ्लाइंग सिख मिल्खा सिंग. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज धावपटू मिल्खा सिंग यांच्याविषयी जाणून घेत आहोत. मिल्खा सिंग यांचा जन्म दिनांक 20 नोव्हेंबर 1929 रोजी पाकिस्तान प्रांतातील गोविंदपुरा नजीक कोट अड्डू या गावात झाला. त्यांचे वडील सममपुरन सिंग हे शेती करून 15 माणसांचा चरितार्थ चालवायचे, तर आई चावली कौर संसारात हातभार लावायची. भारत पाकिस्तान फाळणीची झळ ह्या कुटुंबाला लागली आणि होत्याचे नव्हते झाले. 14-15 वर्षांच्या कोवळ्या वयात कुटुंबातील अनेक सदस्यांचे मरण बघण्याची वेळ मिल्खा यांच्या नशिबात आली. पुढे शरणार्थी म्हणून भारतात आलेल्या मिल्खा यांनी कधी रस्त्यावर बूट पॉलिश केले, तर कधी दुकानात मजुरी केली. पोटाच्या भुकेपुढे त्यांना धड शिक्षणही घेता आले नाही. अंगात रग होती, काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती. ते भारतीय सैन्यात भरतीसाठी उभे राहिले आणि सिलेक्ट सुद्धा झाले. भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना त्यांच्यातला धावपटू गवसला. भारत देशासाठी विविध स्पर्धेत ते धावू लागले. कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यावर मिल्खा सिंग हे नाव हिंदुस्थानातील घराघरात पोहोचले. एकदा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची निवड चाचणी पटियाला येथे होत होती. मिल्खा सिंग यांनी प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला. पण आदल्या रात्री एक वाईट घटना घडली. झोपेत असलेल्या मिल्खा सिंग यांच्यावर 8-10च्या टोळक्याने हल्ला केला. कोण कुठला हा पाकिस्तानातून आलेला हा मुलगा आपल्या पुढे जातो म्हणून हा रागातून केलेला हल्ला होता. त्यांनी मिल्खा यांचे तोंड बांधून काठ्या आणि हॉकी स्टिकने त्यांचे शरीर आणि पाय फोडून काढले. सकाळी जेव्हा डॉक्टरांनी मिल्खा सिंग यांची तपासणी केली, तेव्हा मिल्खा यांचे शरीर काळे पडले होते, पाय सुजले होते. डॉक्टरांनी मिल्खा यांना माघार घेण्याचा सल्ला दिला, पण माघार घेतील ते मिल्खा सिंग कसले. त्याही परिस्थितीत ते धावले आणि त्यांनी सुवर्ण पदकही जिंकलं आणि मेलबर्नसाठी सिलेक्ट सुद्धा झाले. 1958 मध्ये कार्डिफ येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी मिल्खा सिंग यांचे नाव कुणीही ऐकले नव्हते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, युगांडा, केनिया आणि जमैका येथील जागतिक दर्जाचे स्पर्धक सहभागी झाले होते. मिल्खा यांच्या अथक परिश्रमांनी त्यांनी 440 यार्डच्या अंतिम 6 मध्ये स्थान मिळवले. अमेरिकन प्रशिक्षक डॉक्टर आर्थर डब्ल्यू हावर्ड यांनी मिल्खा यांना जिंकण्याचा विश्वास दिला. हावर्ड यांनी संभाव्य विजेता मानल्या जाणाऱ्या आफ्रिकेचा खेळाडू माल्कम स्पेन्स याच्या मागच्या सर्व सामन्यांचा अभ्यास केला आणि मिल्खा यांना त्यांनी काही नियम घालून दिले. हावर्ड म्हणाले, तुला ह्या लढतीत फक्त 300 मीटर जीव ओतून धावायचे आहे, कारण माल्कम स्पेन्स अर्ध्या शर्यतीनंतर जोर लावतो. तो तुला दूर गेलेला पाहून अस्थिर होईल. पण पदक जिंकणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. फायनलच्या आदल्या रात्री तर मिल्खा यांना झोपच आली नाही. त्यांनी रात्र जागून काढली. पहाटे 4:30 वाजता फायनल होणार होती. त्याआधी मिल्खा गरम पाण्यात पाय सोडून बसले. त्यांनी आपल्या नसांना आराम दिला. सामना सुरू व्हायला 1 तास असताना प्रशिक्षक हावर्ड म्हणाले, तयारीत राहा, पुढच्या 1 तासात शर्यत सुरू होणार आहे. मिल्खा यांनी गुरु गोविंद सिंगांना वंदन केले, भगवान शंकराला वंदन केले, आई वडिलांची आठवण केली आणि 6ही स्पर्धक तयारीत असताना बंदुकीतून बार सुटला. धाड असा आवाज झाला आणि मिल्खा सिंग यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. पहिले 300 मीटर ते विजेच्या वेगात पळाले.
माल्कम स्पेन्स याला काही समजण्याआधीच मिल्खा यांनी लांब पल्ला गाठला होता. पण माल्कम स्पेन्स हार मानणारा नक्कीच नव्हता. शेवटच्या 100 मीटरमध्ये त्यांनी आपली गती डबल केली आणि ज्यावेळी सीमारेषेची पांढरी पट्टी मिल्खा यांना दिसू लागली तेव्हा माल्कम स्पेन्स मिल्खा यांच्या फक्त अर्धा फूट मागे होता. प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं. आता दोघेही सीमारेषेला स्पर्श करणारच होते तेव्हा मिल्खा यांचे दोन्ही पाय एकमेकात अडखळले. मिल्खा सीमारेषेवर उताणी पडले. कोणाला काहीच समजत नव्हते. मिल्खा सिंग बेशुद्ध पडले. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा मिल्खा यांना जाग आली तेव्हा त्यांच्या छातीवर भारतीय तिरंगा ठेवला होता. मिल्खा सिंग यांनी 3 सेकंद कमी वेळ घेत आफ्रिकेच्या माल्कम स्पेन्सचा पराभव करत स्वतंत्र भारतासाठी पहिले सुवर्ण पदक आणले होते. ब्रिटनच्या महाराणीने हे पदक जेव्हा मिल्खा यांच्या गळ्यात घातले आणि भारतीय राष्ट्रगीताची धून वाजली तेव्हा स्वतंत्र भारताचा झेंडा वर जाताना पाहून मिल्खा यांना अश्रू अनावर झाले. इतक्यात ब्रिटनमध्ये भारताची उच्चायुक्त असलेल्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित तिथे धावत धावत पोहोचतात आणि मिल्खा सिंग यांना म्हणतात, मिल्खाजी, हिंदुस्थानातून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्ही आपल्या देशाचा नावलौकिक संपूर्ण जगात वाढवलाय. पंडितजी तुम्हाला विचारत आहेत, या विजयानंतर बक्षीस म्हणून तुम्हाला काय हवं आहे? मिल्खाजी सांगा, काय हवं ते मागा, असं विजयालक्ष्मी पंडित म्हणाल्या. मिल्खा सिंग गडबडले. त्यांना काहीच सुचेना. त्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना म्हटलं, पंडितजींना सांगा, इस जीत की खुशी में संपूर्ण भारत देश को एक दिन की छुट्टी दे दो. मिल्खा सिंग जेव्हा मायदेशात परतले त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपला शब्द पाळला. संपूर्ण देशाला 1 दिवसाची भर पगारी सुट्टी जाहीर केली. मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासात एखाद्या खेळाडूची इतकी दखल कोणी घेतली नसेल. मिल्खा सिंग यांनी सलग 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. 2 वेळा त्यांना ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली. हे शल्य मात्र अखेरपर्यंत मिल्खा यांना सतावत राहिले होते. श्रीमती निर्मल सैनी यांच्याशी विवाह करून मिल्खा सिंग यांनी सुखाचा संसार केला. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करत मिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अनेक देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाले. भाग मिल्खा भाग इथून सुरू झालेला हा प्रवास 18 जून 2021 रोजी शांत झाला. मिल्खानी चंदीगड येथे अखेरचा श्वास घेतला. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या फ्लाइंग सिखला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.